आज आपण बनवणार आहोत अगदी अनोखे आणि हेल्दी लाडू. मखाना, ड्रायफ्रुट्स आणि खडीसाखर यांच्यासारख्या पौष्टिक पदार्थापासून बनवणारे हे लाडू चवीला मस्त आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तर चला मग सुरुवात करूया ही रेसिपी. हे बघा, मी इथे सूर्याचे बिया घेतले 1 वाटी, 1 वाटी काजू, खजूर घेतले 7 ते 8, 1 वाटी बदाम आणि 1 मोठी वाटी मखाने घेतले. आता हे सगळे मी मिक्सरमध्ये घालते आणि हे ग्राइंड करून घ्यायचे आणि एकदम बारीक नाही वाटून घ्यायचे, थोडंसं जाडसर ठेवायचे. हे बघा, ग्राइंड करून झाले. थोडंसं जाडसर ठेवले बघा, असं जाडसर ठेवायचं. आता मी इथे कढई ठेवली आहे मीडियम फ्लेमवरती. आता ह्यामध्ये मी 2 चमचे तूप घालते. तूप वितळलंय. आता ह्यामध्ये मी ते मिश्रण घालते. मिश्रण स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं. सगळे ड्रायफ्रूट चांगले भाजले गेले पाहिजे. हा लाडू तुम्ही उपवासालाही खाऊ शकता. तुम्ही लहान मुलं, म्हातारे माणूस कोणी खाऊ शकता. रोज एक लाडू खावा, तुम्हाला चांगली तंदुरुस्ती येईल. प्रोटीन आहे यामध्ये, खूप चांगलं तुम्हाला फायदा आहे. हे सगळ्यासाठी, तुमच्या स्किनसाठी, तुमच्या केसांसाठी, सगळ्या आजारांसाठी पण आहे. तुम्हाला जरासाही थकवापणा वाटला असेल तर तुम्ही हे लाडू नक्की खा, तुम्हाला चांगली एनर्जी पण येईल. इथे मी मोठी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. आता ते पण मी ह्यामध्ये घालते आणि चांगलं भाजून घ्यायचं डेसिकेटेड कोकोनट पण स्लो फ्लेमवरती. आता दुसऱ्या साईडला मी ते खजूर घेते आणि हे पण मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते आणि आता ही खजूरची पेस्ट पण यामध्ये घालते. तुम्हाला असं वाटेल की खूप चिकटेल, पण असं काय नाही. एकदा जर काय भाजलं व्यवस्थित तर चांगलंपणे ते भाजून जातं, चिटकणार नाही. हे बघा, खजूर व्यवस्थित मेल्ट झाले. आता मी गॅस बंद करून ठेवते. आता मी इथे 1 वाटी खडीसाखर घेतलाय. हे बघा, मी टोपमध्ये खडीसाखर घातली आणि थोडंसं पाणी घातलंय, जास्त नाही, आणि चांगली उकळी येऊ द्यायला. ह्याला ना मीडियम फ्लेमवरती ठेवा. हे बघा, चांगली उकळी यायला लागली आहे आणि याला जास्त नाही, एकदम थोडीशी तार आली पाहिजे. हे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, अशी थोडीशी तार पाहिजे, जास्त नाही. आता आपलं हे झालंय. आता मी गॅस बंद करून ठेवते. आता या मिश्रणामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घातलाय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्यामध्ये मी पाणी घालते खडीसाखरचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणी गरम असतानाच घालायचं आणि अजून मी थोडं घालते. तर तुम्हालाही कमी काय वाटलं असेल तर तुम्ही अजून परत एकदा बनवू शकतात खडीसाखरचं पाणी. आणि आता हे बघा, चांगलं झालंय. आता मी लाडू वळायला घेते. तुम्हाला जर मोठे लाडू करायचे तर मोठे पण आकार देऊ शकता, लहान मोठे तुमच्यावर, तुम्हाला जसं द्यायचं तसं द्या. हे बघा, आपला पौष्टिक लाडू तयार झालाय. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तर हे बघा, अशा प्रकारे आपले हे लाडू तयार झाले, मस्त झालेत. अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी सायन्स किचन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा. रेसिपी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. तर चला, भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.